मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र, त्याच्यामध्ये 33 नंबरचं सूत्र आपण बघतोय. 7 प्रकारचे नय. कुठलं सूत्र आहे? नैगम संग्रह व्यवहारर्जु सूत्र शब्द समभिरूढेवं भूता नयाः. आता हे 7 मधले आपण नैगम संग्रह व्यवहार रुजुसूत्र ह्या 4 प्रकारचे नय आपण बघितले. तर थोडक्यात ह्याची रिव्हिजन करूया. कशाला म्हटलंय नैगम नय? एकेकाने सांगा पटपट. नैगम नय किंवा नैगम नयाचा विषय काय आहे? सत आणि असत. सत आणि असत दोन्ही गोष्टींना ते जाणतात. हा, जाणतात म्हणल्यापेक्षा त्याचा तो विषय आहे. किंवा नैगम नय कशाला म्हटलंय तर ह्या सत आणि असत दोन्ही पदार्थांना काय करतो? तो ग्रहण करतो. म्हणजे त्याचं ते स्वरूप असं आहे की सगळ्यांना माझं म्हणतो किंवा त्याच्या स्वरूपामध्ये हे सगळं येतं. असं नैगम म्हणजे काय आहे तर जे जे काही ह्या विश्वामध्ये आहे ते पण, आणि जे काही विश्वामध्ये नाही, म्हणजे ना पूर्वी होतं ना पुढं असणार आहे, अशा सगळ्या गोष्टींना पण काय करतो? नैगम नय विषय करतो. म्हणून जे नाही त्याच्यासाठी काय शब्द आलेला आहे? असत शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर संग्रहनयामध्ये काय सांगितलंय? संग्रहनय फक्त सत विषयांना जाणतो. म्हणजे नैगम पेक्षा संग्रहामध्ये काय वेगळं आहे? फक्त सत. म्हणजेच काय केलंय त्यांनी? सर्व पर्यायांना. हा, म्हणजे जे काही सत द्रव्य ह्या विश्वामध्ये आहेत, मग ते द्रव्य पर्यायांना हा त्यांच्या जाणतो म्हणायचं नाही, त्याच्यामध्ये तो काय आहे तर विषय आहे. त्याचा विषय. हा, मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? नैगम नयापेक्षा हा विषय वेगळा का आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी असतला ग्रहण केलेलं नाही. त्यांनी फक्त सत जे आहे त्यालाच ग्रहण केलेलं आहे. म्हणजे ज्याचं अस्तित्व आहे त्याच्याबद्दलच तो संग्रहनय काय करतो तर त्याचा विषय करतो, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला तेवढाच विषय बघायला मिळणार आहे. आता व्यवहारनय जो आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे किंवा त्याचा काय विषय आहे? व्यवहारनय अभेद स्वीकारलं होतं. जे काही सत पदार्थ सद्द्रव्य आहेत तर त्यांना काय केलं होतं? त्यांनी सरसकट सगळे सत पदार्थ हा संग्रहनयाचा विषय होता. आता व्यवहारनयाने काय केले? जे संग्रहनयामध्ये गर्भित आहे किंवा संग्रहनयाने ज्या सतला विषय केलेला आहे तर त्याला त्यांनी असं भेदरूप केलेलं आहे. काय भेदरूप केलेलं आहे? की हे जीवद्रव्य आहे, हे किंवा हे म्हणजे काय अजून मनुष्य पर्यायामधलं आहे, किंवा असं म्हणजे तिथं त्या सतचं द्रव्य गुण आणि पर्याय ह्या सगळ्यांना विषय करून तिथं त्यांचे भेद त्यांनी केलेले आहेत. काय भेद? कसे भेद केलेले आहेत? प्रत्येकाला वर्गीकरण करून वेगळं केलेलं आहे. मग आपण काय बघितलं होतं ह्याच्यासाठी? कसं त्यांनी वर्गीकरण केलं होतं? जीव जाणणार आहे, उद्गल. हा, म्हणजे पहिल्यांदा तर द्रव्य घेतलं, सगळं सद्द्रव्य त्याच्यामध्ये आलं. 7 द्रव्य वगैरे घेतले. हा, म्हणजे मग ह्या 7 द्रव्यामध्ये परत त्यांनी काय केलं तर जीव वेगळं अजीव वेगळं असा भेद केला. जीवामध्ये परत काय भेद केला? संसारी जीव, मुक्त जीव. म्हणजे सगळे जीवच आहेत, पण त्यांच्या त्यांच्या अवस्थेवरून, त्यांच्या गतीवरून किंवा त्यांच्या पर्यायावरून त्यांना काय केलेलं आहे, किंवा त्यांना जेवढी इंद्रिय प्राप्त आहेत त्याच्यावरून त्याच्यामध्ये त्यांनी फरक केलेला आहे. फरक केलाय म्हणजे वेगळं काढून ठेवलंय असं नाही. फक्त हे जीव आहेत किंवा हे कसं आहे, हे अजीव द्रव्य आहे, हे संसारी जीव आहेत, हे मुक्त जीव आहेत. संसारीमध्ये परत त्रस आहे, स्थावर आहे. त्रसमध्ये पण परत काय येणार? 2, 3, 4 इंद्रिय म्हणून विकलेंद्रिय आणि पंचेंद्रिय असे क्रमाक्रमाने भेद करत गेलो होतो आपण. काय केलं होतं? विकलेंद्रिय आणि परत तिथं पंचेंद्रिय केलं होतं. विकलेंद्रियाचे भेद काय येणार आहेत? 2 इंद्रियवाला जीव, 3 इंद्रियवाला जीव, 4 इंद्रियवाला जीव. आणि पंचेंद्रियामध्ये काय भेद केले होते?
संज्ञी असंज्ञी संज्ञी ते असंज्ञी असंज्ञी. म्हणजे हा मनसहित आहेत किंवा ह्या जीवांना मन आहे किंवा ह्या जीवांना मन नाही, असं तिथं काय केलं होतं. फक्त भेद म्हणजे एक प्रत्येकाचं स्वरूप काहीतरी वेगळं आहे, त्या वेगळेपणावरून त्यांचे परत तिथं काय केले होते, गट केले होते किंवा त्यांच्यामध्ये फरक त्यांनी केला होता. इस प्रकार विधीपूर्वक क्रमसे भेद करता आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, व्यवहारनय असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ऋजुसूत्रनयचं पण आपण बघितलं. ऋजुसूत्रनयमध्ये काय सांगितलं होतं, ऋजुसूत्रनयमध्ये वर्तमानकालीन सर्व पदार्थांना हा वर्तमान हा मग थोडंसं ह्याला पूर्वी पहिल्या नयाला जाणते. पहिल्या नयाला धरून मग पुढचा नय सांगताना जरा सोपं पडतं आपल्याला. म्हणजे आता व्यवहार नयाने काय केलं होतं, भेद केले होते सगळ्या द्रव्यांचे. म्हणजे संसारी जीव म्हटलंय किंवा तिथं पंचेंद्रियवाला जीव म्हटलंय, पण पंचेंद्रियवाला जीव म्हणत असताना त्या जीवाच्या भूतकाळातील पर्याय, वर्तमान काळातील पर्याय आणि भविष्य काळातील पर्याय हे सगळं त्याच्यामध्ये गर्भित आहे. 2 इंद्रियवाला जीव म्हणताना त्याच्या पहिल्या पर्याय किंवा पुढं होणाऱ्या पर्याय ह्याला त्यांनी वेगळं केलेलं नाही. ते भूत, भविष्य आणि वर्तमान काळ त्या जीवाला तिथं पकडून आहे. म्हणजे तसा तिन्ही काळातील तो जीव असं तिथं त्यांनी काय केलेलं आहे, एकत्रित ठेवलेलं आहे. म्हणजे कुठल्या अपेक्षेने वेगळं केलेलं आहे, काही कर्माच्या अपेक्षेने, इंद्रियांच्या अपेक्षेने तिथं वेगळे पण केलेलं आहे, पण काळाच्या अपेक्षेने त्यांना तिथं वेगळेपणा केलेला नाही. लक्षात येते का. म्हणजे एका जीवाचा, आता समजा एक जीव आहे, तर तो जीव बघत असताना त्याचे तिन्ही काळातील पर्याय बघितल्या जातील. तिथं त्या पर्यायांना वेगळं केलं जाणार नाही. म्हणजे तो पूर्वी देव होता, आता मनुष्य आहे, पुढे जाऊन तो परत देव होणार आहे, अशा तिन्ही पर्यायांना तिथं व्यवहार नाही काय करत होता, ग्रहण करत होता किंवा तिथं त्याचं ते स्वरूप आहे. पण ऋजुसूत्रनयाने काय केलेलं आहे, आणखीन त्याच्यामध्ये काटछाट केलेली आहे. काय काटछाट केलेली आहे की हा नय आता भूतकालीन पर्याय, भूतकाळात होऊन गेलेल्या पर्याय आणि भविष्यामध्ये होणाऱ्या पर्याय ह्यांना तो ग्रहण करत नाही. तो काय म्हणतोय, मी फक्त वर्तमान काळातलं काय आहे तेवढंच बघणार, आधी काय झालंय मला त्याच्याशी देणं घेणं नाही, पुढे काय होणार आहे त्याच्याशी पण मला देणं घेणं नाही. मग आत्ता वर्तमानात काय चाललंय त्याच्याशी माझा संबंध आहे, असं कुठला नय सांगतोय, ऋजुसूत्र नय. म्हणजे जे आहे आत्ता त्यालाच तो स्वीकारतोय, जे नाही त्या दोन्हींचा तो काय करतोय, निषेध करतोय. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ऋजू, आत्ता जे आहे तेवढं सरळ, मागचं पुढचं देणं घेणं काही नाही. जो वर्तमान कालीन सरल पर्याय रूप से उस द्रव्य को जानता है, भूत भविष्य पर्याय का विषय ग्रहण नहीं करता, तर त्यालाच काय म्हटलेलं आहे, ऋजुसूत्रनय असं म्हटलेलं आहे. मग आता म्हणजे ह्यांनी काय केलेलं आहे, भविष्य आणि भूतकाळ बघत नाहीये. मग समजा आता आपण 3 पर्याय बघितल्या होत्या, कशामध्ये, व्यवहारनयामध्ये. अगोदर देव होता, नंतर मनुष्य झाला आणि पुढं पण कदाचित तो देवच होणार आहे. मग 3 पर्याय झाला. पण आत्ता तो कुठल्या पर्यायात आहे, मनुष्य पर्यायात. भले ती मागची देव पर्याय त्याचीच आहे, पुढे होणारी पर्याय पण त्याचीच आहे, पण आम्ही त्याला देव म्हणणार नाही, आम्ही त्याला मनुष्यच म्हणणार, कारण तो आत्ता कुठल्या पर्यायात आहे, मनुष्य पर्यायात आहे. किंवा आता समजा आणखीन थोडंसं सूक्ष्म जायचं म्हटलं तर की लहान होता आणि आता तो तरुण झालाय, थोड्या दिवसांनी तो वृद्ध होणार आहे, आता कुठली अवस्था आहे, तरुण अवस्थाच आम्ही धरणार. म्हणजे असं ऋजुसूत्र नाही म्हणतोय, ते लहानपणीची अवस्था आम्ही बघणार नाही किंवा पुढं मोठं झाल्यावर तो काय होणार आहे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आत्ता ज्या पर्यायामध्ये, ज्या अवस्थेमध्ये आहे त्यालाच हा नाही काय करतो, तर विषय करतो. तर असा हा ऋजुसूत्र नाही. आता हे ऋजुसूत्र नाही समजून आपल्याला थोडंसं एक आत्ता चिंतन बरं का, म्हणजे बाकीचं नंतर आपण सगळं तर एकत्रित लावूया सगळे नय संपल्यानंतर, पण हा ऋजुसूत्र नय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे, तर हा ऋजुसूत्र नय फक्त वर्तमान काळाला विषय करतो, म्हणजे आत्ता प्राप्त पर्यायामध्ये काय चाललंय ते तिथं बघायला सांगतोय. आपण काय, आपल्याला काय सवय असते, व्यवहार नयाची सवय असते आपल्याला, मागं असं झालं, असं व्हायला नको होतं, मी त्यावेळेस तसं केलं असतं तर बरं झालं असतं, आणि किंवा आता पुढं मला असं व्हायला पाहिजे,
मला हे सगळं मिळायला पाहिजे, माझ्याजवळ काय कमी आहे ती सगळी पूर्णता व्हायला पाहिजे, मला पाहिजे ते भोग आत्ता सध्या नाही आहेत तर ते मिळायला पाहिजे. मग असं सगळं काय करतोय, पुढच्या म्हणजे भविष्य काळातल्या पण इच्छा आत्ता करतोय, भविष्यात मला असं व्हायचंय, मग किंवा भूतकाळामध्ये असं व्हायला नको होतं तेव्हा मी असं केलं. म्हणजे हे सगळं भूतकाळातला विषय आणि भविष्यकाळातला जो विषय आहे त्याच्यामध्ये अडकून काय करतोय आपण, आत्ताचा वर्तमान काळ जगत नाही म्हणजे काय भोगण्याच्या अपेक्षेने नाही आहे, तर आत्ता वर्तमान काळात जर आपण राहिलो तर हे जे पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टींबद्दलचे रागद्वेष किंवा पुढं जे काही होईल त्याच्याबद्दलची चिंता किंवा कुठल्या तरी इच्छा अपेक्षा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे होणारे आपले रागद्वेष काय होणार आहेत, आपोआप टळणार आहेत. कळतंय का? म्हणजे एक महत्त्वाचा विषय वाटला मला हा, की आपल्यासाठी खूप गरजेचा हा विषय आहे. आपण एकतर भूतकाळात तरी जगतो किंवा भविष्यात तरी जगतो. म्हणजे आत्ता काय चाललंय त्याच्यामध्ये लक्ष नाही आहे, करतोय, करण्याची क्रिया चालू आहे किंवा दिसतोय करताना, पण करत असताना पण आपण मनाने कुठं आहोत, एकतर भूतकाळात आहोत किंवा भविष्यामध्ये आहोत किंवा कसल्या तरी चिंतेमध्ये अडकून पुढं असं झालं तर काय करायचं. म्हणजे प्रत्यक्षात ती गोष्ट कदाचित होणार पण नाही, पण आपण विनाकारण त्याचा विचार करतोय, असं झालं तर तसं करूया, तसं झालं तर माझ्याजवळ पैसे असावे लागतील, आजारी पडलं तर माझ्याकडे 4 पैसे असले पाहिजेत, दागिने असले पाहिजेत, पैसे नसले तर दागिने मोडता येईल, दागिने नसले तरी जागा तरी असली पाहिजे, पण मी पुढं आजारी पडणार आहे, मला रोग होणार आहे किंवा नाही होणार आहे, हे विनाकारणच आपण का गृहीत धरतोय. म्हणजे ते कल्पना करून आपण काय करतोय, त्या पुढच्या भविष्यकाळातल्या चिंता आत्ता वर्तमानात आणतोय आणि त्याचा विनाकारण कर्मबंध आपल्याला होतोय. नुसतं विचार करून पण ठीक आहे, एक वेळ त्याच्याने आपलं काही नुकसान होत नसलं तरी पण ठीक आहे, पण ह्या सगळ्या चिंतनाच्या द्वारे आपल्याकडून कशाय होत आहेत की नाही. आणि समजा मग असा विचार आला, कधी कधी त्या कषायांमध्ये आपण इतकं गुंगून जातो, प्रत्यक्षात ती गोष्ट नसताना पण आपण त्या गोष्टी रूप स्वतःला अनुभवतो किंवा त्या रूप आपण स्वतःला मानतो आणि मग त्यामुळं काय होतं, वर्तमान काळ आपल्या हातातून सुटून जातो. म्हणजे एक कुठली गोष्ट आहे की एक मनुष्य असतो आणि त्याला एक साधू सांगतात की ध्यान कर. कशाचं, म्हणजे आता मला मागचा पुढचा संदर्भ लक्षात नाही आहे, पण आत्ता फक्त ह्या विषयाच्या योग्य उदाहरण वाटतंय म्हणून सांगते की ध्यान कर म्हणून सांगितलं त्याला. मग तो म्हणतो कशाचं ध्यान करू. मग ते सांगतात की तू मी म्हैस आहे असं ध्यान कर. काय सांगितलं, म्हैस आहे असं ध्यान कर. आहे कोण, तो मनुष्य आहे. आणि मग तो एका गुहेत बसलाय, साधू वगैरे तिथंच आहेत आणि त्या गुहेत बसलाय आणि ध्यान करतोय. काय करतोय, मी म्हैस आहे असं त्यांनी ध्यान केलं. मग ध्यान करत असताना त्या म्हैसरूप तो स्वतःला अनुभवतोय, मला 2 शिंग आहेत, मला 4 पाय आहेत, माझं एवढं मोठं शरीर आहे. असं सगळं त्यांनी काय केलं, तिथं त्या ध्यानामध्ये चिंतन केलं. मग ध्यान संपल्यानंतर आता ते साधू म्हणतात ठीक आहे, आता तू तुझ्या घरी जाऊ शकतो ध्यान संपलं तर. आता तो म्हणतो मी घरी कसं जाऊ. तर ते साधू म्हणतात का, काय झालं. मग मी हे गुहेचं तोंड इतकं छोटं आहे आणि आता हे माझं म्हशीचं शरीर त्याच्यातून बाहेर जाणार कसं. कळतंय का. म्हणजे स्वतःला तो इतकं त्या म्हैसरूप त्याने अनुभव केलेला आहे की त्याला आता आपली मनुष्य पर्याय आहे हीच तो विसरून गेला. म्हणजे एक उदाहरणार्थ बघायचं आहे बरं का आपल्याला. तसं आत्ता वर्तमानामध्ये आपल्याला प्राप्त संयोगामध्ये काही अडचणी असतील, पण आत्ता त्या काय सोडवायचे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. किंवा आत्ता मला मनुष्य जन्म मिळाला आहे तर मी त्याचा फायदा आत्ता काय करू शकतो ह्याचा विचार करायला पाहिजे. हां, तेव्हा मला खूप सगळं लहानपणी अनुकूलता होती, आमच्या घरातले सांगत होते मंदिरात जा पूजा कर, पण तेव्हा मी केला नाही, मी तेव्हा करायला पाहिजे होतं, असं कधी म्हणतोय, आत्ता वर्तमानात. मग हे म्हणत असताना आपला वेळ वाया त्याच्यात चाललाय हे कळत नाही आपल्याला. त्या चिंतनामध्ये माझा आत्ताचा वेळ चाललाय, कशामध्ये चाललाय की तेव्हा मी करायला पाहिजे होतं आणि मी केलं नाही. किंवा खूप मुलांना असं वाटतं की अभ्यास मी करायला पाहिजे होता, केलं नाही, आणि आता काय झालं, आता माझ्या हातात काय, त्यामुळं अभ्यास न केल्यामुळं चांगली डिग्री नाही, चांगला जॉब नाही, किंवा मग त्यामुळं पगार चांगला नाही. मी तेव्हाच अभ्यास करायला पाहिजे होता, पण आता तेव्हाच अभ्यास करायला पाहिजे होता हे चिंतन करण्यापेक्षा आत्ता पर्यायामध्ये मला जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये मी बेस्ट काय करू शकतो.
किंवा आत्ता मला, तेव्हा मी लहानपणी धर्म केला नाही, मला कळलं नाही, तो वेळ वाया घालवला, ठीक आहे. आत्ता माझ्या हातामध्ये वेळ आहे ना, आत्ता मला अनुकूलता आहे ना, मग तो वेळ मी आत्ता जर धर्मामध्ये घालवला तर त्या वर्तमान काळाचं काय होणार आहे, सार्थक होणार आहे. किंवा मी आत्ता काय आहे, मला सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, मग मी भविष्यामध्ये हे करेन, काय माहिती मी भविष्यामध्ये जगणार आहे का नाही, काय माहिती मला कसल्या शरीरामध्ये वेदना असतील, रोग असतील, काही प्रतिकूलता असेल, तेव्हा वेळ असेल नसेल, अंगामध्ये करण्याची शक्ती असेल नसेल, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता मी नंतर करेन असं म्हणून आत्ताचा वेळ काय करणार आपण, धर्मामध्ये घालवणार नाही. म्हणून काय सांगतोय रुजूसूत्र नाही, आत्ता वर्तमानात जगा, ना भविष्यामध्ये जगा ना भूतकाळामध्ये जगा. आत्ता हातामध्ये काय आहे, त्याचा कसा फायदा मला करून घेता येईल, ह्याचा जास्तीत जास्त विचार करून आपण आत्ताच्या वर्तमानात जगायला शिकायला पाहिजे. हे आपल्याला रुजूसूत्रने शिकवतो. म्हणजे महत्त्वाचा ह्या बाकी सगळ्यांमध्ये मला हा वाटला आणि हे खूप गरजेचं आहे. सतत आपण एकतर झालेल्या गोष्टीचं चिंतन करतो किंवा पुढं काय होईल ह्याची चिंता करतो, आणि ह्याच्यामध्ये लक्षात येत नाही आपल्याला किती मौल्यवान आहे हा वर्तमान भव आपल्याला जो मिळाला आहे, किंवा आत्ताचे जे काही आपल्याला अनुकूलता आहे, किंवा धर्माचं सानिध्य आहे, देवशास्त्र गुरूंचा आपल्याला उपदेश मिळू शकतो, किंवा आपल्याला तेवढी शक्ती आहे, आपण हे सगळं करू शकतो. आणि असं असताना सुद्धा जर आपण भावी काळावर अवलंबून राहिलो तर आपलं काय होणार आहे, आत्ता नाही केलं तर मग तसे परिणाम आपल्याला भावी काळात पण होणार नाहीत. भले आपण आत्ता ठरवलं आणि नाही केलं की हां भविष्यात करायचं असा आपण निश्चय केला किंवा पक्का निर्णय केला, पण आत्ता आपल्यावर जे संस्कार आपल्याकडून होत आहेत ना, आपल्याकडून काय संस्कार होत आहेत, धर्म कधी करायचा आहे, भविष्यात. मग आत्ता काय करणार आपण, संसार, मुलं बाळं, शरीराचे भोग, शरीराचं काय धुणं जे काही आहे ते आपण काय करतोय, ह्या शरीराचं धुणंच धुतोय, दुसरं काय करतोय. ह्या शरीरासाठी कितीही धुणं धुवायचं म्हटलं तरी आपल्याला वाईट वाटत नाही, आपल्याला कंटाळा येत नाही, किंवा ह्या शरीराची आपण तक्रार करत नाही. कधी असं वाटतं का, काय हे किती वेळा ह्याला खाऊ घालायचे, काय हे किती वेळा ह्याला सांभाळायचे. रात्री अपरात्री जरी काय वाटलं, झाला त्रास, तर लगेच त्या शरीराची काळजी म्हणून नाही नाही डोकं दुखते, गोळी खाल्ली पाहिजे, नाही नाही उलट्या होतात, आत्ताच्या आत्ता औषध किंवा डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, काय शरीर त्रास देतोय, उद्या सकाळी बघू, असं म्हणतो का आपण. म्हणजे तिथं आपल्याला त्रास घेताना आपल्याला तो त्रास वाटत नाही. म्हणजे ह्या शरीराशी आपण किती जोडलेले आहोत, किती आपण त्याच्याशी एकरूप आहोत. मग हीच एकरूपता आपण धर्म न करता त्याच्यामध्येच अजून वाढवणार. म्हणजे भावी काळात धर्म करायचा आहे, म्हातारपणी धर्म करायचा आहे, मरतानाच समाधी मरण साधू असं म्हणून आत्ता आपण ह्या भोगांमध्ये अडकलो तर काय होणार आहे, मग त्या भोगाचेच संस्कार होणार आहेत. मग म्हातारपणी पण काय होणार आहे, शरीर काहीतरी दुखतंय, खुपतंय, काही रोग आहे, किंवा मुलं ऐकत नाही आहेत, शरीर नीट साथ देत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. मग ह्या सगळ्यामध्ये आपण आकुलता करत बसणार, कारण ह्याला सांभाळायची सवय आपण आयुष्यभर लावलेली आहे, किंवा आयुष्यभर आपण हेच संस्कार केलेत की ह्या शरीराला कसं सांभाळायचे. मग ते संस्कार ऐन वेळेस कसे तुटतील का, तेव्हा तेच आठवणार. काय आठवणार, नाही नाही इथं दुखतंय, मग लक्ष तिकडे जाणार, नाही नाही हे इथं पाहिजे मला, असं असेल तरच मला बरं वाटतंय. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथं आकुलता 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 होणार. मग तेव्हा आकुलता नको असेल, तेव्हा आपल्याकडून धर्म साधला जावा असं वाटत असेल, समाधी मरण साधायचं असेल, तर आत्ता वर्तमानात आपण धर्म करायला पाहिजे. भूतकाळात केला नाही तो विषय संपला. का संपला, तर आपल्या हातात नाही आहे भूतकाळ, अजून भविष्यकाळ येणार आहे. कदाचित आत्ता संस्कार केले तर आत्ताच्या संस्कारावर आपलं भविष्य चांगलं होऊ शकेल, भविष्य आपलं साधलं जाईल, भविष्यकाळामध्ये आपला समाधी मरण साधलं जाईल, किंवा धर्म व्रत नियम संयम आपल्याकडून घडेल. पण केव्हा घडणार आहे, जर आत्ता आपण वर्तमानामध्ये लक्ष दिलं, वर्तमानामध्ये धर्म केला, वर्तमानामध्ये मला हे केलं पाहिजे असं आपण तिथं स्वतःला सतत सांगत राहिलो, तर तिथं काय होणार आहे, आपला भविष्यकाळ सुधारणार आहे. पण त्या भविष्यकाळाची चिंता आत्ता करायची गरज नाही, ती चिंता ॲटोमॅटिक आपल्याकडून दूर होणार आहे. कशी दूर होणार आहे, आत्ता जर आपण आपल्यामध्ये राहिलो. म्हणजे खूप अवघड आहे. आजूबाजूला बघितलं ना, म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला किती प्रतिकूलता आहे, किती सगळं मनाविरुद्ध घटना घडतायत, सगळं काय माझं काय चालतच नाही. म्हणजे किती छोट्या गोष्टी आहेत माहिती का, हे ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत ना, म्हणजे ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या मिळालेल्या आहेत.
त्या महत्त्वाच्या गोष्टींपुढं जी काही प्रतिकूलता आहे ती कसपटा समान आहे. काय म्हटलं लक्षात येते का? म्हणजे आपल्याला जे काही मिळाले, उत्कृष्ट मिळाले, त्याच्या पुढं आत्ता दैनंदिन जीवन जगत असताना जे काही आपल्या मनाविरुद्ध घटना असतील, प्रतिकूलता असेल, दुःख असेल, रोग असेल, वेदना असेल, त्या काहीच नाही आहे. नरकामध्ये किती वेदना आहेत, तिर्यांच्या गतीमध्ये किती दुःख आहे, काय त्यांना कशाचं आहे का, घर आहे का, दार आहे का, आई वडील आहेत सांभाळायला का, दुखलं खुपलं विचारायला कोण आहे. पाण्याने तहानलेला जीव आजूबाजूला फक्त पाणी शोधतोय, नाही मिळत म्हटलं की काय करतोय, एक ठिकाणी गप्प बसून राहतोय. कारण गप्प बसून राहिलं म्हणून त्याची वेदना संपली का? वेदना आतमध्ये आहेच, पण साधं पाणी द्या असं म्हणण्याची सुद्धा त्याच्यामध्ये शक्ती नाही आहे, कारण त्याच्या वचनच नाही आहेत. म्हणजे इतकी प्रतिकूलता बाहेर दिसते. नारकी जीवांना तर जन्म झाल्यापासून नरकामधलं आयुष्य संपेपर्यंत प्रतिसमयाला तिथं काय आहे, फक्त आणि फक्त दुःख, तीव्र दुःख आहे. असं दुःख आहे की ते दुःख आपल्या तोंडानी आपण सांगू शकत नाही किंवा त्याचं वर्णन कोणी करू शकणार नाही. अनुभवलेला जीव सुद्धा जो नरकात आहे तो सुद्धा त्याचं वर्णन त्याच्या शब्दांनी सांगू शकणार नाही. काल एका प्रवचनामध्ये ऐकलं, आठवतंय का बघते मी. सिद्धांचं सुख, निगोदीचं दुःख, नरकामधली पीडा आणि समोसरणाचं वैभव. आठवलं. ह्या 4 गोष्टी अशा आहेत की ह्याची तुलना ह्या जगामध्ये कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. काय म्हटलं? सिद्धांमध्ये जे सुख आहे त्या सुखाची तुलना ह्या संसारातल्या कितीही उत्कृष्ट सुख असेल त्या सुखाबरोबर होणार नाही. इतकं ते उच्च प्रतीचं सुख आहे. मग असं आता तीर्थंकरांचं सुख, तीर्थंकरांना काय दुःख आहे का? सगळं सुखच सुख आहे. इतकं त्यांचा पुण्याचा काय आहे तर उदय आहे. कारण तीर्थंकर नामकर्म हे असलं कर्म आहे की सगळ्या कर्मामध्ये उत्कृष्ट कर्म म्हटलेलं आहे. उत्कृष्ट पुण्याचं ते काय आहे तर प्रतीक आहे. मग अशा पुण्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे, किंवा अशा पुण्याच्या द्वारे जे सुख मिळते ते सुख सुद्धा सिद्धांच्या सुखाच्या पुढं किंचित मात्र किंवा नसल्यासारखं आहे. म्हणजे इतकं उत्कृष्ट सुख काय आहे, सिद्धांचं सुख आहे. त्याच्यानंतर सांगितले निगोदाचं दुःख. आता निगोदी जीव जे काही दुःख भोगतायत, आपल्याला आत्ता जे काही दिसतंय ना आजूबाजूला किंवा आपल्या संयोगामध्ये दुःख, किंवा आपल्यापेक्षा आणखीन इतर जीव जे दुःखी आहेत त्यांचं दुःख बघून आपण म्हणतो कसलं दुःख आहे बाबा, बघवत नाही, असह्य आहे असं म्हणतो. पण हे असह्यपणाचं दुःख त्या निगोदाच्या जीवाच्या दुःखापुढे काहीच नाही आहे. इतकं त्या निगोदी जीवांचं दुःख आहे. म्हणजे त्याची पण तुलना ह्या संसारातल्या कुठल्याही बाकी दुःखांबरोबर होऊ शकत नाही. तिसरं सांगितलं की नरकामध्ये जी पीडा आहे, म्हणजे एका दृष्टीने ते पण दुःखच आहे, पण तिथं त्याला वेदना शब्दात किंवा पीडा शब्द दिलाय. इतकी वेदना आहे. कसली वेदना आहे? सतत एकमेकांना मारतायत, कापतायत, कुटतायत, तळतायत, बांधतायत, असं सगळं काय आहेत. म्हणजे तिळा तिळा एवढे तुकडे करतायत. आता आपल्याला नुसती सुई टोचली त्याचा तुकडा पण निघाला नाही, फक्त टोचली तर आपल्याला किती दुःख होतंय का नाही दुःख? किंवा एक चटका बसला किती दुःख होते. तिथं तर त्या तलवारीने त्या जीवाच्या म्हणजे त्या शरीराचे तिळा तिळा एवढे तुकडे केले जातात. कसं वेदना होत असतील. मग ह्या सगळ्या वेदनांचं जे काही त्याची वेदनाचं स्वरूप आहे त्याची पण तुलना ह्या संसारामध्ये कशाबरोबर होऊ शकत नाही. आणि चौथं काय सांगितलं? समोसरणाचं जे वैभव आहे, म्हणजे समोसरणाची जी रचना आहे ती इतकी उत्कृष्ट आहे की ह्या 3 लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट रचना कुठली असेल तर ती समोसरणाची रचना आहे. मग असं हे कशासाठी बघतोय आपण तर म्हणजे आत्ता प्राप्त पर्यायामध्ये आपल्याला जे दुःख मिळालंय ना, तर जे अनुकूलता आपल्याला मिळाली त्याच्या पुढे हे काहीच नाही आहे. कसली अनुकूलता आहे आपल्याला? मनुष्यजन्म मिळालाय. सगळ्यात महत्त्वाचं 4ही गतीमध्ये सर्वात श्रेष्ठ कुठली गती आहे तर मनुष्य गती. मग असा मनुष्यभाव मिळालाय. त्याच्याही पुढं जाऊन आता मनुष्य तर खूप आहेत, अमेरिकेत आहेत किंवा ते इथं भारतामध्ये सुद्धा अन्य मतवादी म्हणल्यापेक्षा अन्य धर्मी, ज्यांना जैन धर्माचं मागमूस नाही, किंवा असे किती जीव आहेत. त्या सगळ्या मनुष्यांमध्ये आपल्याला जैन धर्म मिळालाय. कळतंय का? मग जैन धर्माचे लोक जास्त आहेत का इतर धर्माचे लोक जास्त आहेत? अख्ख्या ह्या जगामध्ये जे जे काही आहेत तर त्याच्यामध्ये सगळा
जैन धर्म कुठंच नाही आहे, फक्त भारतामध्ये त्याची मुख्यता आहे. आता कुठल्या कुठल्या अमेरिकेत वगैरे आपली लोक आहेत, पण किती आहेत? अंशाने आहेत. मग अशा एवढ्या सगळ्यांमध्ये मला तो जैन धर्म मिळाला आहे. मग हे आपलं भाग्य आहे की नाही? मनुष्य जन्म मिळाला आहे, त्याच्यात परत एवढ्या लोकांमध्ये माझी निवड झाली. कशामध्ये? जैन धर्म मिळण्यासाठी. परत आता जैन धर्मीयामध्ये बघूया, किती जैन असे आहेत की ज्यांना जैन धर्माचं काही लवलेश नाही आहे. किंवा नमोकार मंत्र काय आहे, नमोकार मंत्राचा अर्थ अर्थ जाऊ दे, पण तो मंत्रसुद्धा किती जणांना माहीत नाही आहे. म्हणजे इतर धर्मालाच ते पण मानतात. जैन असून सुद्धा त्यांच्या घरामध्ये गणपती असतो, देवी देवता असतात, किंवा ते इतर देवांनाच मानतात. म्हणजे त्यांना आपल्या धर्माचं तत्वच माहीत नाही आहे. मग जैन असून तरी तिथं उपयोग आहे का? मग त्याच्यामधून पण मला जैन धर्म म्हणजे देवशास्त्र गुरूंचं सान्निध्य किंवा हे जैन धर्माचं तत्व समजतंय. कळतंय का? कशी मुख्यता पुढं जाईल तशी वाढत जाते. आपल्याला जे मिळालंय त्याची, हे मिळालंय त्याच्यामध्ये सुद्धा कितीतरी जीव असे आहेत की त्यांना धर्म कळतोय, पण करण्याची तेवढी काय आहे, तेवढी शक्ती नाही आहे. म्हणजे तसं वातावरण नसेल, आजूबाजूला देवशास्त्र गुरूंचं सान्निध्य नसेल, मंदिर जवळ नाही आहे, करायचे खूप भाव आहेत पण मंदिर नाही आहे. मग त्याच्यामध्ये त्या लोकांमध्ये आपल्याला आणखीन पुढे जाऊन काय मिळालंय? मंदिर मिळालंय. आपल्या गावामध्ये मंदिर आहे, आपल्या घराजवळ मंदिर आहे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचंय म्हणलं, हॉस्पिटल लांब आहे, तर आपण तिथं म्हणतो का जाऊ दे लांब आहे कशाला जायचं, म्हणतो का? पण मंदिरात जायचं म्हणलं की काय म्हणतो? नाही बाबा, रोज जाणं शक्य नाही, खूप लांब आहे. म्हणजे कसं आपण धर्माला टाळतोय. धर्म मिळून सुद्धा त्या धर्माच्या सानिध्यापासून आपण स्वतःला दूर ठेवतोय. मग हे आपल्या लक्षात येत नाहीये की हे सगळं आपल्याला उत्कृष्ट मिळालंय, पण त्या उत्कृष्टकडे आपण दुर्लक्ष करून जे निकृष्ट असेल किंवा जे आपल्याला किरकोळ त्रास असतील त्या त्रासाला आपण काय करतोय? मोठं करतोय. म्हणून सांगितलं की आत्ता वर्तमानामध्ये इतकं सगळं मला उत्कृष्ट मिळालंय, देवशास्त्र गुरूंचं सान्निध्य मिळालंय, मला तशी बुद्धी मिळाली आहे. किंवा त्याच्या आपण बघत होतो त्याच्या पुढे जाऊन मंदिरात वगैरे पण जवळ आहे, सगळं आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण अपंग आहे. त्याला जायची इच्छा आहे पण जाऊ शकत नाही, किंवा झोपूनच आहे. म्हणजे मग तिथं काय म्हणता येईल? माझे हातपाय चांगले आहेत, गाडी आहे, जरी मंदिर लांब आहे, मला जायला काहीच अडचण नाही आहे. मग तिथं आपण ह्या गोष्टींचं जर महत्त्व लक्षात आलं तर आपण, कारण कशासाठी जायचं आहे मंदिरमध्ये? आपण घरामध्ये बसून जे काही करतो तेच मंदिरमध्ये जाऊन करून बघा, इतका फरक जाणवतो ना की बस. म्हणजे तिथं परिणामांची जी विशुद्धी होते ना, ती विशुद्धी आपल्याला घरी बसून होत नाही. घरी विशुद्धी होत नाही असं नाही म्हणायचं मला, पण जर आपण तिथं जाऊ शकतोय, आणि जाऊ दे कशाला जायचे, घरी बसून मी करते असं म्हणण्यामध्ये तिथं तेवढी परिणामांची विशुद्धी नाही. म्हणून तिथं जाणं काय आहे तर गरजेचं आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी अनुकूलता असताना आपण रडत असतो. थोड्याशा किरकोळ काहीतरी कर्माच्या उदयामध्ये प्रतिकूलता आली, कोणीतरी काहीतरी बोललं, काहीतरी किरकोळ नुकसान झालं, काहीतरी शरीरामध्ये वेदना झाल्या, तर त्याला धरून आपण बसतोय आणि माझं नशीब असलंच आहे, मला हेच मिळालं नाही, मला तेच मिळालं नाही, माझ्याकडे पैसाच कमी आहे, माझ्याकडे घरच चांगलं नाही, मला कोणीतरी चांगलंच म्हणत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं मोठं मला जैन धर्म मिळालाय, केवढी मोठी गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही. मग तिथं असं वाटायला पाहिजे, ठीक आहे हे नाही का मिळणं, नका का मिळेना, काय पैसे कमी असतील, जैन धर्म मिळालाय, काय हे मला नसेल मिळालं, हे भोग माझ्याकडे कमी असतील, मला तत्वज्ञान समजतंय, ते तत्वज्ञान समजण्याची पात्रता माझ्यामध्ये आहे. मग ह्या बाहेरच्या गोष्टी असतील पण नसतील पण त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही, किंवा त्याच्यामध्ये दुःखी होण्याचं मला काही कारण नाही आहे. तर हे आपल्याला वर्तमानात करायचं आहे. आणि हे आपल्याला कोण शिकवतंय? ऋजुसूत्रनय शिकवतंय. ऋजुसूत्रनय भूतकाळाला पण विसरा म्हणतोय आणि भविष्याची पण चिंता करू नका, आत्ता तुम्ही वर्तमानात जगा. म्हणून वीरसागर महाराजांचं एक वाक्य असायचं, आम्हा पण नेहमी सांगायच्या की वर्तमानात आनंदाने जगण्याची कला आपल्याला शिकायची. काय शिकायचे? वर्तमानात. मग तिथं प्रतिकूलता असेल, कर्माचे किंवा असे दुःखाचे प्रसंग असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा मला माझ्या आत्मस्वरूपाला जाणून कसं जगायचंय? आनंदाने जगायचंय. आणि ही कला आपल्याला कोण शिकवतं? हे वितराग विज्ञान, हे तत्वज्ञान,
हे आपल्याला काय सांगतं की जाऊ दे, हे सगळं कर्म आहे, कर्माचा उदय आहे, कर्माच्या उदयात मिळालेले संयोग पण मी नाही, माझे नाहीत. त्यामुळं जे माझं आहे त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याच वेळेस म्हणजे वर्तमानात मी आनंदाने जगू शकतो. का जगू शकतो? माझा आनंद बाहेर नाही आहे, बाहेरच्या गोष्टीमध्ये नाही आहे, पैशामध्ये नाही आहे, मान किंवा जे काही नाव लौकिक आहे किंवा घरदार पैसा परिग्रह ह्याच्यामध्ये माझं काही नाही आहे, त्याच्यामध्ये माझा आनंद नाही आहे. ते सगळं असून सुद्धा दुःखी असणारे जीव आपण बघतो, दिसतात की नाही? सगळं आहे पण ते सुखी नाही आहेत. मग का बरं सगळं असताना सुखी नाहीत? म्हणजे ह्याच्यातून आपण हा निष्कर्ष काढायला पाहिजे की ह्या गोष्टींमध्ये आनंद पण नाही आणि सुख पण नाही. पण आपण तसं मानतोय ना, त्याच्यामध्ये आनंद आहे, सुख आहे, म्हणून आपल्याला दुःख होतंय. मग माझा आनंद, माझं सुख कुठं आहे? माझ्यामध्ये आहे. मग ते आत्ता वर्तमानामध्ये मी आहे की नाही? कारण मी सत आहे. मग वर्तमानामध्ये मी आहे, त्या माझ्या स्वरूपामध्ये आनंद आणि सुख आहे. मग आनंदाने जगायला काय हरकत आहे? बाहेरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी जर माझ्याकडे लक्ष दिलं तर माझा आनंद मला मिळवायला काही अवघड नाही. उलट बाहेरून आनंद मिळवायला जातोय ना, तिथं आपल्याला जास्त कष्ट आहेत, तिथं आपल्याला दुःख आहे. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या घरातलं घेऊन जेवायला सोपं आहे का आपल्या घरातलं घेऊन जेवायला सोपं आहे? कुठलं सोपं आहे? आपल्या घरातलं घेऊन किती सोपं आपल्या आहे. घरात स्वाभिमान म्हणजे आहे ना, बाहेरच्या आपल्या घरात आपण किती कंडिशन्स आहेत. दुसऱ्याच्या घरातलं जाऊन घ्यायचं, हक्कानी तर घेऊ शकणार नाही, तिथं विचारावं लागेल. विचारल्यानंतर सुद्धा त्यांनी जर दिलं तर जेवढं दिल तेवढं घ्यावं लागेल. अजून पाहिजे असेल, मागितलं तर मागायचं कसं? किती आकुलता आहे. मागितल्यावर पण मिळेल नाही मिळेल, जरी त्यांनी दिलं तरी पुन्हा काय म्हणणार, ह्यांनी एवढं खाल्लं, म्हणजे ते परत ऐकून घ्यावं लागेल. म्हणजे आपण एक विचार करतोय बरं का, म्हणजे असं तुम्ही कल्पना करू नका. कशासाठी? की आपल्या घरातलं किती सोपं आहे हे समजून घेण्यासाठी ही तुलना केलेली आहे. मग असं असताना मग माझा आनंद माझ्यामध्ये आहे, माझ्या घरामध्ये आहे आणि तो कसा आहे? भरपूर आहे, कधीही न संपणारा आहे. ते घेण्यासाठी मला कुणाला विचारायची गरज नाही किंवा ठराविक वेळेस मिळणार आहे असं पण नाही. दुसऱ्याच्या घरी गेल्यावर एखाद वेळेस ते म्हणतील अजून स्वयंपाक झाला नाही, स्वयंपाक झाल्यावर या, म्हणतील की नाही? झाला नसेल तर म्हणणार देतो आम्ही, द्यायला काही नाही आहे, पण अजून झालाच नाही आहे. पण तसं माझ्या घरामध्ये जो आनंद आहे त्याच्यासाठी मला कुठं वाट बघायची पण गरज नाही. डोळे झाकले, आत पाहिलं, तिथंच तो आनंद आहे, तिथंच ते सुख आहे. म्हणजे इतकी स्वतंत्रता असताना आपण स्वतःहून काय करतोय? पराधीन होतोय, परतंत्र होतोय आणि दुसऱ्याच्या अधीन माझं सुख आहे असं मानतोय. तर ही मान्यताच आपल्याला काय आहे? दुःखाला कारण आहे. म्हणून सांगितलं की वर्तमानामध्ये कितीही प्रतिकूलता असेल, कितीही कर्माचे उदय वाईट असतील किंवा तिथं आपल्याला असं सतत काहीतरी अडचणी असतील, पण ह्या सगळ्यांमध्ये पण मी कसा आहे? तर आनंद स्वरूप आहे. बाहेर तिथं कर्माचा उदय वाईट आहे म्हणून माझ्या घरामध्ये तिथं काही वाईट घडत नाही आहे. तिथं ते आनंद रूपानेच आहे माझं स्वरूप. त्याच्यामध्ये वेदना नाही, त्याच्यामध्ये दुःख नाही, त्याच्यामध्ये काही कमतरता नाही. बाहेर कितीही बदल झाले तरी आतमध्ये कसं आहे? अखंड आहे. तिथं कुठलाही बदल नाही. तिथं जे स्वरूप आहे ते स्वरूप अनादि अनंत आहे. त्यामुळे तिथं वर्तमानामध्ये सुद्धा मी आनंदी राहू शकतो किंवा वर्तमानातच मला आनंदी राहायचंय. मला मागचा किंवा पुढचा, भूत किंवा भावी विचार करायचा नाही. हे आपल्याला ऋजुसूत्रनयाने शिकवलेलं आहे. सर्व्हिसिंग करायला पाहिजे. असं नाही आहे की हां आता मला काय असं छान वाटतंय किंवा हे बरोबर आहे, परत आपण घसरतो, कुठं तर खड्ड्यात पडतो, चिखलात पडतो. त्यामुळं परत ते स्वच्छ करणं काय आहे? गरजेचं आहे. आणि स्वच्छ नाही केलं तर ती घाण वाढत जाणार आहे, अशी वाढत जाणार आहे की ती घट्ट 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 होत गेली की मग काढायला वेळ लागणार आहे आपल्याला. मग आता नाही आपल्याला वाढवायची, कमीत कमी नवीन तरी चढवायची नाही आहे. जी पूर्वीची आहे ती पण काही कमी नाही आहे. त्याला घासण्यासाठी, त्याला काढण्यासाठी आत्ता हा आपल्याला वर्तमान भाव आहे आणि तो आत्ता आपण स्वतःसाठी जगायचे हे त्याच्यातून शिकलो. सीधा वर्तमान पर्याय को विषय बनाता है, सरळ धागे के समान है. धागा कसा असतो? सरळ असतो, वाकडा तिकडा नाही. साप कसा असतो? असा नागमोडी, म्हणजे असं वळणं असतात त्याला. तसा दोरा नाही आहे, दोरा सरळ आहे. तर त्या दोऱ्यासारखा हा ऋजुसूत्रनय आहे. आगे पीछे की पर्याय को नहीं देखता, विषय नहीं बनाता. अभी डॉक्टर है तभी डॉक्टर कहेगा, होने वाला है तो उसे डॉक्टर नहीं कहेगा. कमाल की बात देखो, कल का चोर
आज चोर नहीं दिखता क्योंकि आज वह सुधर गया है, अभी चोरी करता है क्या. म्हणजे किती छान आहे हे, म्हणजे खूप विचार करण्यासारखं आहे. तुम्ही सगळ्यांनी ना रुजूसूत्रनेवर चिंतन करा की आता इथं काय उदाहरण दिलंय त्यांनी की एक चोर होता, कालपर्यंत तो चोरी करत होता आणि काल रात्री त्यांनी काय केलं, ठरवलं, पश्चाताप केला की मी चुकलो, आजपर्यंत चोरी केली, आजपासून मी चोरी करणार नाही, आणि त्यांनी चोरी सोडली. काल चोरी केली होती, रात्री त्यांनी सोडलं, आणि आज कसा आहे तो, रुजूसूत्रन्यायाच्या अपेक्षेने त्याला आज चोर म्हणणार का, नाही म्हणणार. बदललाय तो आता, त्यांनी चोरी करणं सोडलंय, त्यांनी काहीतरी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने जगण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलाय. मग आज तो कसा आहे प्रयत्न, प्रामाणिकपणाचा आहे, तर त्याला आज प्रामाणिक म्हणणार रुजूसूत्र नाही, त्याला चोर म्हणणार नाही. म्हणजे ह्याच्यामुळं आणखीन एक बदल आपण करू शकतो. काय बदल करू शकतो की एखादा खूप वाईट आहे, म्हणजे आपलं त्याच्याशी खूप काही भांडण आहे, तिरस्कार आहे, द्वेष आहे, कालपर्यंत होता, आणि आज आपल्याला तर समजा रुजूसूत्र नाही समजला, तर आपल्यात बदल काय होणार. आपण त्याला कालपर्यंत असं म्हणत होतो, मग ठीक आहे, आता चोराचंच उदाहरण घेऊया, त्याला चोर म्हणत होतो, पण आता आपल्याला कळलं की आज तो चांगलं वागायला शिकलाय, तर आपली दृष्टी त्याच्याबद्दल बदलली की नाही, आपली दृष्टी त्याच्याबद्दल बदलली की नाही, की आपणच त्याला आता चोर म्हणणार नाही. ह्या बदल कुठं झाला, आपल्या दृष्टीमध्ये झाला. म्हणजे आपल्या स्वतःसाठी पण बदल करायचा आहे, आणि ही दृष्टी बाहेर आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा जगताना एखाद्याकडे आपण एक असं ठपक्याने बघत असतो, आता तो तसा वागत नाही आहे, सुधारलेला आहे, पण तो ठपका काय आपल्या डोक्यातून जात नाही. म्हणजे तो पूर्वी चोरी करत होता, आता करत नाही आहे हे आपल्याला कळलंय, तरी पण आपण त्याला चोर म्हणतो. चोरीचं एक उदाहरण घेतलंय, असं जे जे आपल्याला अनुभवात असेल ते प्रत्येकाने लावा. मग एखाद्याला आपण काय म्हणतोय की हा खोटं खूप बोलतो, मग आत्ता त्यांनी खरं बोललेलं आहे, वर्तमानामध्ये आज त्यांनी खरं बोललेलं आहे, आधी त्यांनी खोटं बोललेलं आहे, म्हणून आजच्या खऱ्याला पण आपण खोटं म्हणतो. मग ह्याच्याने आपण त्याचं नुकसान करतोय का आपलं नुकसान करतोय, नुकसान कुणाचं होतंय, आपलं नुकसान होतंय, कारण आपण त्याच्यावर आरोप करतोय. जी गोष्ट नाही त्या गोष्टीचा जर आरोप केला तर आपल्याला तसे प्रसंग येणार की आपण समजा तो चोर नाही आणि त्याला चोर म्हटलं, तो खोटं बोलत नाही आणि आपण त्याला खोटं म्हटलं, तर पुढं जाऊन आपल्याला आपण चोरी न करता चोर म्हणून घ्यावं लागणार आहे, किंवा आपण खोटं न बोलता खोटं बोलणारा म्हणून घ्यावं लागणार आहे. जे जे आरोप आपण करणार आहे ते सगळे आरोप आपल्याला स्वतःला काय करावे लागणार आहेत, ऐकून घ्यावे लागणार आहेत. मग कशाला, रुजूसूत्रज्ञांनी सांगितलं की तो बदललाय आता, एकतर हा बदललाय म्हणूनच नाही, एरवी सुद्धा असं सांगितलंय ना, चोरी केली त्यांनी, चोरी केली तर ती पर्याय निघून गेली, आता नाही आहे त्याने चोरी, आत्ता सध्या तो माझ्या समोर आहे, भले तो अजून उद्या जाऊन चोरी करणार आहे, पण त्याला चोर म्हणण्याचा मला अधिकार नाही आहे, असं पण सांगितलंय. का सांगितलंय, तर आपल्याला त्याला तसं म्हणून दोष देण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो चोरी करत असेल, त्याचं कर्म कुणाला आहे, त्याला आहे. मी त्याला चोर म्हणून दोष का देऊ, मी त्याला चोर म्हणून त्याचा तिरस्कार का करू, हा पण विचार आपल्याला करायला पाहिजे. लक्षात येते का काय म्हणायचंय. भले आता रुजूसूत्रन्यायाचा विषय थोडा बाजूला ठेवला की तो बदललाच नाहीये, तो चोरी करतोय, तो चोर आहे म्हणून आपण त्याची बदनामी किंवा दुसऱ्याला सांगायचं बाबा तो चोर आहे बरं का, आपल्यात त्यांनी चोरी पण केलेली नाहीये किंवा आपल्याला त्याचा काय अनुभव पण नाहीये, पण दुसऱ्याला सांगून आपण त्याला बदनाम का करतोय. एखादा दारू पितोय, आता त्यांनी दारू प्यायची सोडली आहे, पण तरी पण नाही, तो दारुडाच आहे, आपण त्याच्यावरचा तो दारुड्याचा ठपका बाजूला काढायला तयारच नाही आहे. त्याच दृष्टीने आपण बघतोय. म्हणजे बदलायचंय कुठं, आपण दुसऱ्याला तर बदलू शकत नाही, दुसऱ्याला बदलायचं कारण पण नाही, त्याचं कर्म त्याला बदलणार आहे किंवा त्याच्या योग्यतेने त्याच्यामध्ये बदल होणार आहे. मला स्वतःला बदलायचंय, कारण माझी जी दृष्टी चुकीची आहे त्या दृष्टीचं त्याचं नुकसान मला भोगावं लागणार आहे, त्याचं कर्म जे असेल त्याचं फळ मला भोगावं लागणार आहे. त्यामुळं आपल्याला पावलोपावली सावध राहायला पाहिजे. मी कुठं चुकते का, चुकणार आहे, आपण चुकणार नाही असं नाही आहे. लगेच आपण आपल्याकडनं जर चुका नाही झाल्या तर आपण घरात राहणारच नाही, आपण दीक्षा घेणार, दीक्षा पण घेतल्यानंतर लगेच आपल्याला केवल ज्ञान होईल, म्हणजे इतकं जर पटपट होणार असतं. म्हणजे पण आत्ता ह्या संसारामध्ये असताना आपण जास्तीत जास्त कसं प्रयत्न करून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो हे बघायला पाहिजे. आणि जरी चुकलं नसलं तरी परीक्षा पाहिजे, चुकतंय का माझं, बोलताना काही चुकतोय का,
किंवा माझ्याकडून कोणी दुखावलं जातंय का, माझ्याकडून कोणाची हिंसा होतीये का, माझ्याकडून काही नुकसान होतंय का कुणाचं, असं पावलोपावली आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. आणि हे पावलोपावली सावध राहणं म्हणजेच काय आहे, वर्तमानात जगणं आहे. आता जेवायला बसलोय, जेवताना आपण, आपल्याला अंतरा येते का कधी जेवताना, किंवा एकासन वगैरे असेल त्या दिवशी अंतराय पाळून जेवायचं असतं, मग त्यावेळेस येऊ शकते अंतरा. पण एरवी येते का, येतच नाही. काय येत नाही अंतरा आपल्याला, काय येत नाही, तेवढं देत नाही आपण जेवढं. सूक्ष्मतेने नाही, लक्षच देत नाही. तिकडे ते मोबाईल बघत असतो, समोर कुणाशी तरी बोलत असतो. आता टीव्हीचं प्रमाण असेल तर तिथं टीव्ही बघत जेवत असतात, म्हणजे टीव्हीचं प्रमाण कमी झालंय, आता मोबाईलचं प्रमाण वाढले. लक्ष कुठं आहे, तिथं त्या मोबाईल किंवा टीव्हीमध्ये किंवा गप्पा मारण्यामध्ये आहे. म्हणजे सगळे मिळून जेवायला बसलो, एकमेकाशी गप्पा मारताना काय खातोय, केस आहे का, किडा आहे का, तिथं दुसरं काय आहे, जीव आहे, काही बघत नाही आपण, बघितलंच जात नाही. म्हणून तिथं मग वर्तमानात जगतोय का आपण. मग जर वर्तमानात जगायचं म्हटलं तर आपलं लक्ष कुठं असणार, आत्ता आपण जे करतोय ना त्या गोष्टीकडे असणार. मग जेवतोय तर तिथं जेवताना बघून जेवलं जाईल. तिथं काय कुणाला म्हणजे खाताना पिताना किंवा वस्तू घेताना बघून घेतल्या जातील, बघून ठेवल्या जातील. मग तिथं होणारी हिंसा आपोआप टळल. किंवा चालताना बघून चाललं जाईल, तर तिथं जे काही मग आता गवत असेल, मग आपोआप लक्षात येणार, अरे गवतामध्ये जीव आहेत, आपण त्याच्यावर पाय ठेवायला नको. म्हणजे खूप वेळा असं जाणवतं की हे कळलेलं असताना सुद्धा गवत आहे हे न बघताच चाललं जातं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं, की जर कळलंय की एका गवताच्या काडीमध्ये अनंत जीव, किती सांगितलेत, 1-2 नाही, गवत हा एक तर जीव आहे, वनस्पती कायिक, पण त्याच्या आश्रयाने असणारे अनंत जीव जे आपल्या डोळ्याला दिसणार नाहीत, इतके जीव असताना सुद्धा कसं तुडवलं जातं. नाही, आम्हाला नेम नाही आहे. म्हणजे आता ते गवतावर चालायचा पण नियम असतो का, असायला पाहिजे का, नियम घेतला तर हिंसा होणार आहे. म्हणजे नियम घेतला आणि जर गेलो तर हिंसा होणार आहे, नियम नाही आहे आणि चाललो तर आपल्याला त्याचं पाप लागणार नाही आहे, हिंसा होणार नाही आहे, असं आहे का. विचार करा सगळ्यांनी ह्या गोष्टीचा. आणि आपल्याला विचार केल्यावर 10च्या तिथं आपल्याला 4 वेळा तरी टाळता येईल. त्या 4 वेळा जरी त्या हिंसा टळल्या तरी आपल्याकडून केवढं पाप टळलं गेलं, हा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे लगेच लक्षात येईल, अरे चला आज आपण इथं दुसरी वाट पण आहे, थोडं 4 पावलं लांबून जावं लागेल, पण ह्याच्यावरचे एवढे जीव जर वाचत असतील तर मला ती 4 पावलं जास्त चालणं काय अवघड आहे. कळतंय का. म्हणजे हे सगळं काय आहे, वर्तमानात जगण्याची कला आहे. वर्तमानात माझ्याकडून जास्तीत जास्त अहिंसा कशी होईल किंवा हिंसा कशी होणार नाही, ह्याचा तिथं काय होणार आहे, लक्षात येणार आहे. आणि आपोआप आपल्याकडनं ह्या गोष्टी टाळल्या जाणार आहेत. मग हे आपल्याला ऋजुसूत्र नयामुळं लक्षात येत आहे. हां, तर म्हणजे दुसऱ्यांकडे कदाचित असं पण असू शकतं की त्यांनी चोरी तो करत असेल पण नसेल, पण आपला खूप दिवसांनी गाठ पडली आणि पूर्वी कधीतरी त्यांनी चोरी केली होती. मग आपण असा पण विचार करायला पाहिजे की तो चोरी त्यांनी सोडून दिली असेल, कशाला आपण त्याच्याकडे चोरी ह्या दृष्टीने बघतोय. कळतंय का काय म्हणायचं. म्हणजे आपल्याला त्याची काही माहिती मधल्या काळात मिळालेली नाहीये आणि डोक्यात अरे तो चोर, तो दिसला की असं डोक्यात आलं, मग लगेच आपण तिथं स्वतःला सावरून काय म्हणायला पाहिजे, त्यांनी सोडून पण दिलं असेल, आता तो चोरी करत नसेल, आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने का बघायचं, आपण त्याच्याकडे एक जीव ह्या दृष्टीने का नाही बघायचं. कदाचित त्याला धर्म कळाला तर तो आपल्या पुढं जाऊन पहिल्यांदा सिद्ध तो होऊ शकतो. इतकी पात्रता प्रत्येक जीवामध्ये आहे. मग असं असताना व्यवहारामध्ये ज्या पर्याय मिळालेत ना, त्या पर्यायावरून आपण एखाद्याला ठपका ठेवणं किंवा त्याला ते लेबल लावणं किती चुकीचं आहे ह्याचा पण विचार करायला पाहिजे. मग हे बघितल्यानंतर काय होतं, सगळेजण आपल्याला समान दिसणार. कोणी चांगलं नाही, कोणी वाईट नाही, कोणी रागी नाही, कोणी द्वेषी नाही, कोणाशी शत्रुत्व नाही, कोणाशी वैर नाही, सगळे काय दिसणार, जीव 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 दिसणार. ठीक आहे. हां, तर आता ह्या ऋजुसूत्रनयचे पण परत इथं त्यांनी 2 भेद सांगितलेत, शुद्ध ऋजुसूत्रनय आणि अशुद्ध ऋजुसूत्रनय. हे जरा सूक्ष्म चिंतन आहे बरं का, म्हणजे फक्त आहे म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवते. सूक्ष्म पर्याय को विषय बनाने वाला नय, त्याला काय म्हटले, सूक्ष्म म्हणजे अगदी एका समयाची जी पर्याय आहे, प्रतिसमयाला पर्याय उत्पन्न होते, नष्ट होते. म्हणजे पर्यायाचा काळ किती आहे, एक समय आहे, एक समयाची पर्याय म्हटलं जातं. मग त्या एक समयाला म्हणजे तेवढ्याच पर्यायाला वर्तमान काळ म्हणायचे. अगोदरची पर्याय भूतकाळातली, पुढं होणारी भविष्यातली, असं अगदी सूक्ष्मतेने बघणारा जो नय आहे
त्याला म्हटलंय शुद्ध ऋजुसूत्र नाही. मग हा कोणाचा विषय आहे? ही एक समयाची पर्याय आपल्या म्हणजे पकडीत येत नाही. पकडीत येत नाही म्हणजे एक समयचा काळ इतका छोटा आहे की असं डोळ्याची एक पापणी लावली त्याच्यामध्ये किती झाले? असंख्यात आवली झाल्या, आणि एका आवलीमध्ये असंख्यात समय आहेत. म्हणजे तो भेदच आपण करू शकणार नाही. तर हा काय आहे? केवल ज्ञानाचा विषय आहे. त्यामुळं फक्त ते इथं भेद आहेत म्हणून सांगितलं. अशुद्ध ऋजुसूत्र नाही. आता अशुद्ध ऋजुसूत्र नाही कशाला म्हटलेलं आहे? स्थूल पर्याय को विषय बनाता है. शुद्ध ऋजुसूत्र नाही सूक्ष्म एका समयाच्या पर्यायाला विषय करतो, आणि अशुद्ध ऋजुसूत्र नाही म्हणजे स्थूल पर्याय म्हणजे जी आपल्या पकडीत येते त्या पर्यायाला तो विषय करतो. मग आता ह्याचं उदाहरण काय दिलंय? एक समान दिखने वाली सभी वर्तमान पर्याय को विषय करता है. म्हणजे आता कालचाच माणूस आहे ना तो, किंवा आपण कालचेच आहोत. मग ते कालची पर्याय आणि आजची पर्याय ह्याच्यामध्ये फारसा फरक आपल्या लक्षात येतोय का? काय बदल तर झालाय, पण आपल्या लक्षात येतोय का? नाही येत लक्षात. मग ती पर्याय किंवा आजची पर्याय दोन्हीला आपण काय म्हटलं? वर्तमान. कारण आता आपण वर्तमान मनुष्यभावामध्ये आहेत. मग जोपर्यंत मनुष्यभाव आहे त्या पर्यायाला काय म्हटलंय? वर्तमान मनुष्यभाव. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण वर्तमानातला भाव आहे की नाही आपला, वर्तमान भाव म्हणणार त्याला. मग ह्या सगळ्या भावाला काय म्हटलं जाणार? अशुद्ध ऋजुसूत्र नाही असं म्हटलं जाणार. फरक लक्षात आला शुद्ध आणि अशुद्ध मधला? ठीक आहे. आता उदाहरण काय दिले? आदिनाथ भगवान से. एकदा सांग, माझा फोन आला होता. हां, खूप वेळा फोन येतात. किंवा आता फोनचं असं आहे की आता कोणीतरी आलं, दार उघडायला लागलं वगैरे, ती गोष्ट वेगळी आहे. पण खूप फोन असे असतात की ते अर्जंट नसतात. बरोबर आहे? मग त्यावेळेस आपण तो फोन घेऊन एवढंच सांगतो की माझं स्वाध्याय चालू आहे, मी नंतर फोन करतो. एवढंच बोलतो आणि आपण परत फोन ठेवून लगेच स्वाध्याय पण जॉईन करतो. मग मला खूप दिवसापासून ही गोष्ट सांगायची होती मावशी, आता तुझ्या निमित्तात सांगते, काही वाटून घेऊ नको. हां, अर्जंट होतं म्हणून उचलला. असं अर्जंट असेल तर ठीक आहे, पण मी काय आत्ता सांगितलं की खूप वेळा असं असतं की आत्ता माझा स्वाध्याय चाललाय, मी नंतर करते, हे सांगण्यासाठी आपण फोन उचलतो. तृप्ती आहे का? तृप्तीला एक सांगायचं होतं. त्यावेळेस आपण तो फोन नुसता कट करू शकतो आणि नंतर आपला स्वाध्याय झाला की लगेच आपण करू शकतो फोन. म्हणजे जे काही काम असेल ते. म्हणजे महत्त्व आपण जिनवाणीला देत नाही आहे असं मला वाटतं. शाळेमध्ये असेल आणि काहीतरी मला जरा बाहेर जायचं आहे म्हणून आपण बाहेर उठून जाऊ शकतो. माझा फोन आला आहे, समजा आताची मुलं फोन पण घेऊन जातात, शाळेत आहे, मग वर्गातून फोन आला आहे म्हणून बाहेर जायला त्यांना परवानगी आहे? ती तर एक सर्वसामान्य शाळा आहे. किंवा पण आपण काय करतोय? जिनवाणीला त्याच्यापेक्षा गौण ठरवतोय. जिनवाणीचे स्वाध्याय उठू शकतो, मंदिरात सुद्धा खूप. तर मग शाळेतलं लौकिक शिक्षण तर आपल्याला ह्या भावापुरतं काय आहे? उपयोगी आहे. पण ही जिनवाणी आपल्याला जे काही तत्व सांगते, देते, तर ते आपल्याला अनंत म्हणजे पुढं तर आपल्या अनंत भाव नाही, पण ह्या भवातून पार होण्यासाठी त्याचा काय आहे? आपल्याला उपयोग आहे. किंवा पुढं जेवढे भाव आपले शिल्लक आहेत त्या भावामध्ये ह्या तत्वज्ञानाच्या संस्कारावर आपण काय होणार आहे? ह्या संसारातून मुक्त होणार आहे. मंदिरात सुद्धा असं दिसतं बरं का की फोन आलाय, प्रवचन चालू आहे, पूजा करतोय, फोन आलाय म्हणून उठून जातात. म्हणजे कुणाला दोष मला अजिबात द्यायचा नाही, पण जर आपल्यात ह्या विचाराने जर बदल होत असेल तर तो चांगला आहे, एवढीच माझी अपेक्षा आहे. कुणालाही दोष द्यायचा नाही आहे. मंदिरात म्हणजे तिथं सुद्धा किरकोळ असतं. मी मंदिरात आहे म्हणजे ऐकू पण येतं बरं का आम्हाला, मंदिरात आहे, मंदिरात घरी आल्यावर फोन करतो. मग तेवढं सांगण्यासाठी फोन. मुळात मंदिरात फोन न्यायची गरज नाही आहे. फोन नेणं म्हणजे काय? आपण स्वतःला तिथं जाऊन अस्थिर करतोय. का नेतोय फोन आपण? म्हणजे त्या फोनमध्ये आपलं डोकं आहे. मंदिरात जाताना आपण निस्सही म्हणतो की नाही? निस्सही म्हणजे काय? जो काही माझा संसार, माझे विकल्प, माझा परिग्रह, ह्या सगळ्याचा मी मंदिरात असेपर्यंत त्याग करतोय असं म्हणून आपण आत जातो, आणि आत गेल्यानंतर फोन आला म्हणून आपण बाहेर येतो. मग आपण संसाराचा त्याग कुठं केला? फोनवर बोलतोय ते धर्माचं बोलण्यासाठी फोन घेतलाय, उचललाय का? नंतर येतोय म्हणून, किंवा मंदिरात आहे किंवा कोण आहे त्याच्याशी जे काही बोलतोय, जे तो माणूस, आपण मंदिरात आल्यानंतर त्याचा तो परिग्रहच आहे ना आपला, ज्या माणसाशी आपण बोलतोय त्या परिग्रहाचा आता आपण त्याग केलाय आणि परत आपण तो परिग्रह ग्रहण करतोय, म्हणजे त्याचा त्यागच झाला नाही. म्हणजे ते इष्टोपदेशमध्ये एक श्लोक आहे ना,
म्हणजे उलटी झाली. उच्छिष्टेष्वतेष्वद्य म्हणजे आणि मम विज्ञस्य का स्पृहा म्हणजे हे भोग वगैरे आपण भोगून सोडलेत, त्याग केलाय आणि परत आपण ते ग्रहण करतोय, म्हणजे उलटी केली आहे आणि त्या उलटीलाच ते चाटण्यासारखं आहे. मग आता परिग्रहाचा त्याग करून मंदिरात गेलोय आणि परत त्याच परिग्रहाबद्दल आपण चिंतन करतोय. खरं तर तिथं विचार येणार आहे तेव्हा आपल्याला त्याची खंत वाटणार आहे. आपण पूजा करताना पण आपल्याला घरातले विचार येतात, शरीर दुखतंय, लक्ष तिकडं जातंय, किंवा अजून कसली तरी चिंता आहे, परत ते आठवतंय, हे सगळं होणार आहे. पण त्यावेळेस ती खंत पाहिजे, अरे मी मंदिरात आहे, मला हा विचार नाही करायचा आहे, माझं चुकलं, असं म्हणून परत स्वतःमध्ये तिथं राहायला पाहिजे. धनंजय कवी होते ना, धनंजय कवी, त्यांच्या मुलाला साप चावला होता. काय चावलं होतं? साप. आणि तो साप पण कसला होता? अतिशय विषारी. म्हणजे जणू काही तो मुलगा गेलाच असं त्याला तिथं ते बेशुद्ध पडलाय, फेस आलाय, त्याच्या सगळ्या शरीराच्या हे मंद मंद चाललंय सगळं, शरीराची अवस्था. बायको निरोप पाठवती घरी, तरी पण ते कशामध्ये लीन आहेत? भगवंतांची भक्ती, पूजा, ध्यान ह्याच्यामध्ये लीन आहेत. मग आले नाहीत म्हणून बायको स्वतः रागारागाने मुलाला घेऊन येते आणि तिथं जोरात टाकते मुलाला, तुम्ही आणि तुमचा मुलगा बघा, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, असं म्हणून काय करते ती, तिथं बडबड करून निघून जाते. तरी सुद्धा ते स्वतःमध्ये लीन आहेत. मग ही दृढता त्यांची का आहे? कारण ते परद्रव्याची स्वतंत्रता परद्रव्यामध्ये आहे. मी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. त्याचं आयुष्य असेल तर तो मरणारच नाही आणि आपोआप त्याचं आयुष्य असेल तर तो जगणारच आहे, वाचणारच आहे. मी त्याच्यामध्ये त्याला वाचवू पण शकत नाही, किंवा मी त्याला नेलं नाही म्हणून तो मरू पण शकत नाही, डॉक्टरकडं नेलं नाही म्हणून. असं त्यांचं इतकी दृढता आहे. म्हणजे हे विकल्प पण त्यांना नाही आहेत. हे विकल्प पण आपण करतोय की त्यांना असं, त्यांचं एवढी दृढता कशी होती? तर अशी दृढता, असे चिंतन होण्यायोग्य त्यांचे परिणाम होते. आणि त्यामुळं तिथं त्या मुलाला तिथं मरण्यासारखी परिस्थिती आहे. आता तो वाचला, हे त्याचं आयुकर्म होतं हे नंतर कळलं. त्यांना आधी माहीत होतं का की हा जगणारच आहे, मरणार नाही आहे, ह्याचा अजून आयु आहे? त्यांचं फक्त विचार होता की आयु असेल तर तो जगणारच आहे, किंवा तेवढी दृढता होती, मी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. आणि त्यामुळं त्यांचं जे काही त्यांचं मंदिरातलं त्यांचं ठरलेला वेळ असेल, त्यांनी काही तेवढा वेळ होईपर्यंत दिशाबंधन केलेलं असेल, माझी पूजा स्वाध्याय होईपर्यंत मी मंदिरच्या बाहेर जाणार नाही, असा त्यांनी नियम केलेला असेल. आणि त्याच्यामध्ये ते काय झाले? स्थिर राहिले. आणि त्याचं म्हणजे त्या इतक्या स्थिरतेचं, दृढतेचं, किंवा त्यांच्या विशुद्ध परिणतीचं, किंवा बिलकुल चलायमान झाले नाहीत, त्याचं फळ आणि त्या मुलाची तशी योग्यता, ह्या दोघांचा निमित्त नैमित्तिक संबंध, तो मुलगा तिथंच उठून बसला. तिथं ना त्याला कुठले मंत्रोपचार केलेत, ना कुठल्या डॉक्टरांनी त्याला काही औषध दिलंय, काही नाही आहे. असला विषारी नाग असून, चावलेला असून सुद्धा तो कसा आहे? मुलगा आता पूर्ण निरोगी अवस्थेमध्ये तिथं उठून बसलेला आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपण आपली परीक्षा करायची आहे. असलं तर महत्त्वाचं काम माझं नाही आहे काय? मग मी एवढा स्थिर का? म्हणजे किती आपण त्या संसारामध्ये अडकलोय, किती त्या संसाराचा आपल्याला विकल्प आहेत. म्हणून मंदिरात जाताना तरी, किंवा मंदिरात आहे तोपर्यंत तरी, ह्या सगळ्या गोष्टींचा विकल्प मला येऊ नये अशी आपली तिथं दृढ भावना पाहिजे. विकल्प येतील पण भावना तर पाहिजे, त्या भावनेनुसार आपलं आचरण तर पाहिजे, तसा पुरुषार्थ तर पाहिजे. ठीक आहे. हां, तर असं हे काय सांगितलंय? आदिनाथ से लेकर, मावशी तुला काय सांगायचं होतं ते सांगितलं का ग? अशुद्ध ऋजुसूत्रनयमध्ये काय सांगितलंय? एका क्षणामध्ये उत्पन्न होणारी, किंवा एका समयामध्ये जी पर्याय आहे ना, ती पर्याय कशी आहे? एका समयापुरतीच आहे. आणि ती मग पर्याय वर्तमानातली म्हटली. अगोदरची पर्याय ती भूतकाळात गेली, किंवा आता ही नष्ट होऊन असताना पुढची जी पर्याय आहे ती भविष्य काळातली झाली. म्हणजे एक समय म्हणजे किती सूक्ष्म आहे, तरी सुद्धा त्या फक्त वर्तमान पर्यायालाच विषय केले, किंवा त्या पर्यायालाच वर्तमानातील पर्याय म्हटले. अगोदरच्या एक समयापूर्वीच्या पर्यायाला पण भूतकाळातली पर्याय म्हटले, किंवा त्याच्या पुढच्या पर्यायाला पण भावी पर्याय म्हटले. त्यामुळे ह्या दोन्ही पर्यायांना हा ऋजुसूत्रनय किंवा शुद्ध ऋजुसूत्रनय पकडत नाही. त्या एक समयवरती पर्यायालाच काय म्हणतोय तो, की वर्तमान पर्याय ही आहे असं म्हणतोय. तर हा कुणाचा विषय आहे? केवल ज्ञानाचा विषय आहे. कारण हा एक समयाचा जो काही काळ आहे तर ते फक्त केवलीच जाणू शकतात, आपण जाणू शकत नाही.
आणि अशुद्ध ऋजुसूत्राने कशाला म्हटलंय? स्थूल पर्याय, म्हणजे जन्मल्यापासून आत्तापर्यंत आपण मनुष्य म्हटले जाणार आहोत. मग ही मनुष्य पर्याय ही वर्तमानकालीन मनुष्य पर्याय म्हटली जाईल. मग आता इथं उदाहरण दिलंय, आदिनाथ भगवान से लेकर महावीर भगवान तक के तीर्थंकरों को लेकर जितना काल व्यतीत हुआ. किती काळ व्यतीत झालाय? काल आपल्याला हा विषय आलता, मी म्हटलं होतं ना मला आठवत नाहीये नक्की, ते बरोबर आता इथं आलं. आदिनाथ भगवंतांपासून महावीर भगवंतांपर्यंत 1 कोडाकोडी सागराचा काळ व्यतीत झाला. काय झाला? 1 कोडाकोडी एवढा सगळा काल व्यतीत झाला. तरी सुद्धा जोपर्यंत श्रेणीक राजा तीर्थंकर होत नाही तोपर्यंतचा काळ, म्हणजे नाही ते म्हणजे भविष्य काळातले, पण आत्ता सुद्धा ह्या काळाला काय म्हटलं जातंय? वर्तमानकालीन तीर्थंकर. किंवा एका अपेक्षेने श्रेणीक तीर्थंकर होईपर्यंत सुद्धा काय म्हणणार आहे? ह्या 24 तीर्थंकरांनाच वर्तमानकालीन तीर्थंकर असंच म्हटलं जाणार आहे. लक्षात येते का? कधीपर्यंत म्हटलं जाणार आहे? की जोपर्यंत श्रेणीक राजा तीर्थंकर म्हणून येत नाही किंवा त्याचं शासन चालू होत नाही, भविष्य काळातला तीर्थंकर म्हणून त्याला मानलं जात नाही, तोपर्यंतचा काळ ह्या 24 तीर्थंकरांचा, म्हणजेच वर्तमानकालीन 24 तीर्थंकर असंच यांना म्हटलं जाणार आहे. 1 कोडाकोडी सागर बीत गया फिर भी उन्हें वर्तमान तीर्थंकर ही कहते हैं. कसंच म्हणजे चुळबुळ करतं, कधी एकदा उठू, आईने किती दाबून ठेवलं तरी त्याला उठून पळायचं असतं. तसं आपण ध्यानाला बसल्यावर आपल्याला विकल्प त्रास देतात की कधी संपतंय, कधी संपणार, कधी उठू, हे करायचंय ते करायचंय, म्हणजे हे प्राथमिक भूमिकेमध्ये येणार. मग हे सगळं कमी होण्यासाठी किंवा जे ध्यान करतोय त्याच्यामध्ये स्थिरता येण्यासाठी आपल्याला ह्या ध्यानाची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणून स्वाध्याय संपल्यानंतर ध्यान झाल्याशिवाय जायचं नाही. आणि फार नाही करत, 5 मिनिटाच्या आतलं असतं आपलं ध्यान. बघते म्हणजे मी रोज रेकॉर्डिंगमध्ये लक्षात येतं 3 मिनटं 4 मिनटं कधी 5 मिनटं, त्याच्या पुढं बहुतेक जात नाही. तेवढं काय आपण आपल्या स्वतःसाठी ते सार महत्वाचं आहे, कळतंय का? म्हणजे ह्या स्वाध्यायाचा जो गाभा आहे ना, तो गाभा आपल्याला इथं मिळणार आहे ह्या ध्यानामध्ये. त्यामुळं ते ध्यान करणं, आणि हे ध्यान शिकून प्रत्येकाने आता सगळ्यांना साधारण माहीत झालेलं आहे, रोज सकाळी उठल्यानंतर 10 मिनटं, संध्याकाळी सामायिक करतो त्यावेळेस 10 मिनटं,